कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी प्रज्ञा डावरे आणि तुम्ही पाहत आहात मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनल। आज आपण भेटणार आहोत नवी मुंबईतील एक नामांकित व्यक्ती बाळासाहेब हडवळे यांना, जे प्रियंका बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे डायरेक्टर आहेत। त्यांचे अनुभव त्यांचे अनुभव आणि एवढ्या खडतर प्रवासातनं ते आज इथपर्यंत कसे पोहोचले, हे त्यांचे जे अनुभव आहेत ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। नमस्कार सर, पहिल्यांदा मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं की प्रियंका ही जी तुमची कंपनी आहे ह्याची सुरुवात तुम्ही कधी केली, ह्याची स्थापना कधी झाली? याची स्थापना 1997 ला झाली। आणि सुरुवात कशी केली सर, तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात? या क्षेत्राची आवड होती म्हणून या क्षेत्रात आलो मी। म्हणजे तुम्हाला आधीपासूनच आवड होती की आधी लहानपणी एक वेगळं काहीतरी हे होतं की मला हे बनायचंय ते बनायचंय, की हेच तुम्हाला ह्या क्षेत्रातच जास्त आवड होती? नाही, आम्ही जुन्या मुंबईतून नवी मुंबईत आल्यावरती आवड निर्माण झाली। आणखी सर, तुमच्या कंपनीचं नाव आहे प्रियंका बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्यामागचं कारण काय? प्रियंका हेच नाव का ठेवलं तुम्ही? मी आणि माझे पार्टनर श्री विजय पाटील, त्यांच्या कन्याचं नाव प्रियंका आणि माझ्या पण मुलीचं नाव प्रियंका, त्यामुळे हे नाव देण्यात आलं। म्हणजे पार्टनर आणि तुमचं दोघांच्या कन्याचं नाव प्रियंका असं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कंपनीचं नाव देखील प्रियंका असं द्यावंसं वाटलं। सर, मला तुम्हाला विचारायचं वाटतंय की नवी मुंबई म्हटलं की जिकडे तिकडे आता सध्या प्रोजेक्ट्स चालू आहेत, म्हणजे बघायला गेलं तर खूप कॉम्पिटिशन चालू आहे नवी मुंबईमध्ये, पण या कॉम्पिटिशनला तुम्ही कसं सामोरे जाता? तुमची कंपनी ह्याच्यामध्ये कशी ग्रो करते? आमच्या कंपनीची खासियत आहे की आम्ही टायटल क्लिअर लँड आणि लोकांना जे देतो ते वेळेत देतो आणि क्वालिटी, हे आमच्या कंपनीची खासियत आहे। टायटल क्लिअर लँड, क्वालिटी आणि वेळेत ताबा आणि ट्रान्सपरन्सी पूर्ण आमच्या धंद्यामध्ये। म्हणजे जे लोकांना तुम्ही कमेंट केलेलं आहे ते तुम्ही वेळेवर पूर्ण करता, ही तुमची खासियत आहे। ओके, तर क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन हे त्यांना महत्त्वाचं आहे, त्यांच्या कंपनीला महत्त्वाचं आहे, त्यामुळे आज ते इथपर्यंत आहे। सो सोसायटीमध्ये मिडल क्लास लोक राहतात, अप्पर मिडल क्लास लोक राहतात, काही एकदम रिच फॅमिली असते, मग या तिन्ही स्तरातील लोकांना तुम्ही तुमचे घरं मिळून देता की फक्त रिच फॅमिली, लक्झरियस फ्लॅट, असं तुमचं जास्त कल कोणाकडे आहे? तिन्ही वर्गाकडे की स्पेशल कुठल्या वर्गाकडे? मध्यम वर्गाकडे जास्त कल आहे आमचा, आणि त्याच्यापेक्षा पण आम्ही 1 रूम किचन, 1 BHK, 2 BHK, 3 BHK ह्या सर्व गोष्टीतून सर्व थरातील लोकांना घरं देतो आम्ही। म्हणजे काही बिल्डर्स असतात ते फक्त लक्झरियस फ्लॅटच सेल करतात, तसं तो तुमचा मुद्दा नाहीये। प्रत्येक लोकांना घर मिळालं पाहिजे, प्रत्येक थरातील, याच्याकडे प्रियंका डेव्हलपर्स लक्ष देतं। ओके, बाळासाहेबांना जर स्वतः 2 शब्दात व्यक्त करायचं असेल तर तुम्ही स्वतःला कसं व्यक्त कराल सर? मी माझ्या धंद्यामध्ये सिस्टमला सर्वात जास्त महत्त्व देतो, का जे हातात घेतो ते पूर्ण त्याच्यामध्ये ओतून झुकून मी माझं काम करतो, याला मी जास्त महत्त्व देतो। म्हणजे हीच तुमची स्पेशालिटी, हीच तुमची क्वालिटी आहे। तर बाळासाहेबांची ही क्वालिटी असल्यामुळे आज ते इथपर्यंत आहे। खरंच बाळासाहेबांना भेटून त्यांच्याशी बोलून खूपच छान वाटलं। आता आपण प्रियंका बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे दुसरे डायरेक्टर विजय पाटील यांना भेटणार आहोत। नमस्कार सर। सर, मला आपल्या कंपनीबद्दल हे विचारायचं आहे की सध्या आपल्या कंपनीचे कुठे कुठे प्रोजेक्ट्स चालू आहेत? आमचे पूर्ण नवी मुंबईत प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि सध्या आता आम्ही
उलवा आणि CBDला आमचा प्रोजेक्ट चालू आहे आणि आता फ्युचरमध्ये आमचे आहेत नवी मुंबईमध्ये अजून 2-3 प्रोजेक्ट येणार आहेत. तर मग सर 97 पासून ही तुमची कंपनी आहे. आतापर्यंत तुमचं 97 पासून ते आतापर्यंत कुठला असा प्रोजेक्ट आहे जो एकदम स्पेशल प्रोजेक्ट तुम्हाला वाटतो? स्पेशल असं आम्ही बोलू नाही शकत कारण आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट हा स्पेशल म्हणूनच त्याच्यावर लक्ष देतो. त्याच्यामुळे जसं मुलांना जसा आईवडिलांना मुलगा वाटतो प्रत्येक जसा सेम वाटतो तसं आम्हाला प्रत्येक आमचा प्रोजेक्ट हा स्पेशलच वाटतो. आज सगळीकडे सर इंटरनेटचा वापर जास्त होतं, तर तुम्ही आणि तुमची कंपनी इंटरनेटचा कसा वापर करून घेता? ह्याचा फायदा होतोय की तोटा होतोय? कसा वापर करता तुम्ही? नाही, फायदा होतोच आहे आम्हाला कारण आमचे प्रत्येक प्रोजेक्ट हा इंटरनेटवरती आहे. आमची स्वतःची वेबसाईट पण आहे. पण माझा पर्सनली स्वतःचा विश्वास आहे की ज्या लोकांना आम्ही फ्लॅट दिलेले आहेत ते सॅटिस्फाईड झालेले आहेत आणि त्यांच्या थ्रू आम्हाला जे कस्टमर येत आहेत कारण त्यांना आम्हाला त्यांचा जास्त आमच्यावरती ट्रस्ट येतो त्यामुळे माऊथ पब्लिसिटीनी खूप कस्टमर्स आमच्याकडे येतात. अट्रॅक्ट होतात, त्यांचे रिस्पॉन्स बघून आणखी पब्लिसिटी त्याला मिळते. प्रियंका बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि विजय पाटील 2 गोष्टी आहेत वेगवेगळ्या, पण यामध्ये जास्त महत्त्व तुम्ही कशाला देता? मी माझ्या बिझनेसला आणि बिझनेस म्हटल्यावर प्रियंका बिल्डर्स ही माझी कंपनी आहे. आमची कंपनी आहे बाळासाहेब आढळले आणि माझी, त्याला आम्ही जास्त महत्त्व देतो. याचं कारण त्याच्यामुळेच आमचं आयडेंटिफिकेशन आणि लोकांमध्ये जे आमचा स्तर वाढवला आहे त्या कंपनीच्या आयडेंटिफिकेशनमुळेच आमचा वाढलेला आहे. त्यामुळे आम्ही त्याला महत्त्व देतो. सर प्रत्येक स्तर म्हणजे मोठ्या स्तरावर आपण जेव्हा पोहोचतो त्या यशामागे कुठलं ना कुठलं कारण असतं. तुमच्या यशाचा फॉर्म्युला काय आहे? तुम्ही इथपर्यंत पोहोचला त्याचं मंत्र काय आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही 2 पार्टनर आहे ते दोन्ही भावासारखे राहतो. असं आम्हाला कधीच भासलं नाही की ती दुसरी व्यक्ती आणि मी दुसरी व्यक्ती आहे. त्यामुळे आम्ही कधीच असं की कुठला जसा बिझनेसमध्ये व्यवहारामध्ये जसं घरामध्ये चालतो, घरामध्ये जसा व्यवहार चालतो तसंच आमच्यामध्ये व्यवहार चालतो आणि आम्ही दोघांनी एकच लक्षात ठेवलंय की डिसिजन, क्वालिटी आणि ट्रस्ट हा कोणाचाही तोडायचा नाही आणि आपलं विश्वासाने लोकांना जे आपल्यावर विश्वास टाकलेला आहे तो सार्थ करायचा. त्या हिशोबाने आमचं हे आहे. सर आता आपण बोललो व्यवसायाबद्दल, आता आपण थोडंसं वेगळं तुमचं वैयक्तिक आपण विचारूया. सर या व्यतिरिक्त व्यवसायाव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कशाची आवड आहे? मला एक जिमची भरपूर आवड आहे आणि एक ड्रायव्हिंगची आवड आहे. हेल्थला जास्त महत्त्व देता? या हेल्थ फील्ड असेल तरच बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो. त्या हिशोबाने मी जिम हा कधी चुकत नाही कारण दर दिवशी हा जिम हा माझा 1 तास परफेक्ट जायलाच लागतो. कितीही बिझनेसमध्ये तुम्ही बिझी असला तरी तुम्ही जिमला तेवढाच वेळ? त्याच्याशिवाय माझा ट्रस्ट निघतच नाही बाहेर आणि किती टायर्ड असलो तर जिम केल्यानंतर मी पूर्ण फ्रेश होऊन जातो. म्हणजे तेवढंच महत्त्व व्यवसायाबरोबर तुम्ही हेल्थला सुद्धा देता. सर विजय पाटील तुम्ही कोण आहात? 2 शब्दात तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही कसं सांगू शकता? नवी मुंबईमध्ये एक नामांकित जी कंपनी आहे त्याच्यातील फक्त एक डायरेक्टर म्हणून मी माझं नाव विजय पाटील आहे हे सांगू शकतो. खूपच छान. 15 वर्षाची नवी मुंबई आणि आत्ताची नवी मुंबई असं म्हणतात की खूप फरक पडत गेला आहे. तुम्हाला काय वाटतं, फरक पडलाय का आणि तो कसा पडलाय? फरक पडलाय. गव्हर्नमेंटने इन्फ्रास्ट्रक्चर सर्व व्यवस्थित दिलेले आहे तिकडे आणि मुंबईशी एकदम आपण बाजूला असल्यामुळे कनेक्टेड आहे त्यामुळे लोकांना जाण्या येण्यासाठी पण एकदम सुविधा झालेली आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे भरपूर फरक पडलेला आहे. म्हणजे लोकांना आता नवी मुंबईकडे सुद्धा अट्रॅक्शन वाटू लागलं आहे? आता लागलेलं नाही, आता लोक यायला लागलेले आहेत आणि भरपूर प्रमाणात यायला लागलेली आहेत कारण ज्या हिशोबाने कन्स्ट्रक्शन आणि रोड्स आणि हे सर्वच बनलेलं आहे त्यामुळे आता प्रश्नच नाही की नवी मुंबईला कोण टाळू शकतं. सगळ्या सुखसुविधा लोकांना आता इथे नवी मुंबईमध्ये मिळत आहेत असं वाटतं? हां, आता म्हणजे असं पूर्वी कसं असायचं सिटीला जायला लागायचं, मुंबईला जायला लागायचं, पण आज प्रत्येक सिटीतली लोक नवी मुंबईत येतात कारण तसे मॉल चांगले अद्यावत मॉल तयार झालेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण टोटली एकदम चांगलं झालेलं आहे त्यामुळे एज्युकेशन म्हणा किंवा कुठलीही गोष्टीमध्ये आता नवी मुंबई मागे नाही आहे त्यामुळे मुंबईतली लोक पण नवी मुंबईला यायला लागले. म्हणजे एक लहान सिटीच्या ऐवजी आता नवी मुंबई मेगा सिटी बनली असं तुम्हाला म्हणायचं आहे? या 100%. सर एक आता तुम्ही 97 पासून इथपर्यंत एक तुमचं ध्येय गाठत आलंय, उद्दिष्ट गाठत आलंय, याच्या पुढे काय योजना आहेत आणि कुठलं उद्दिष्ट गाठायचं असं तुमचं स्वप्न आहे? देवाच्या कृपेने आम्ही अजून लोकांना घरं द्यावी ही आमची सर्व स्तराच्या लोकांना आम्हाला घरं द्यायची आहेत आणि त्यांचं समाधान आम्हाला बघायचं आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. म्हणजे लोकांसाठी जास्तीत जास्त तुम्हाला काय करता येईल हे उद्दिष्ट तुम्हाला गाठायचं आहे? मला फक्त
फक्त बिझनेस म्हणूनच आम्ही इकडचे लोकल आहोत. मला फक्त बिझनेस म्हणूनच आला, फक्त पैसे कमवायचा हा आमचं उद्दिष्ट नव्हतंच पहिल्यापासून. तर पहिल्यापासून असं उद्दिष्ट असतं तर आम्ही अजून जास्त काही गोष्टी केल्या असत्या, पण आम्ही प्रत्येक लोकांना सॅटिस्फिकेशन कसं भेटेल ह्याच्यावरती आम्ही जास्त लक्ष दिलेलं आहे. म्हणजे स्वार्थासाठी नाही तर लोकांची गरजा लक्षात घेऊन प्रियंका बिल्डर्स अँड डेव्हलपर आज इथपर्यंत आलेले आहे. सर, प्रत्येक मराठी माणसाला वाटत असं की आपण पण उद्योगधंद्यामध्ये असंच पुढे जावं, तुमच्याकडूनही ते काही प्रेरणा घेत असतील, तर अशा मराठी लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? एक तर इमानदारीने मेहनत करायला पाहिजे आणि सर्वांनी एक दुसऱ्यावरती, मराठी लोकांनी एक दुसऱ्यावरती विश्वास टाकून एक स्ट्रेंथ तयार करायला पाहिजे की त्यांनी दाखवायला पाहिजे की आम्ही पण धंदा करू शकतो आणि त्या जेणेकरून त्याच्यामुळे आपला धंदा आपण करू शकतो. म्हणजे मेहनत घ्यायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. मराठी बांधवांना हा खूप छान संदेश त्यांनी दिलेला आहे. सर, इतका अमूल्य वेळ तुम्ही आज आमच्यासाठी दिला त्यातर्फे मी महाराष्ट्रीयन तर्फे मी तुम्हाला आभार मानते. थँक्यू.